काल रात्री म्हणा किंवा आज पहाटे म्हणा, शेवटी अमेरिकेच्या ट्रम्पने घनघोर शरणागती पत्कारली। स्वतः संपूर्ण नागडा झाल्यानंतर एखाद्या वेड्या माणूसच माझ्या अंगावरती कपडे किती छान आहेत असं म्हणू शकतो। अगदी तसंच या माथेफिरू ट्रम्पने केलं आहे। इराणने आता अमेरिकेबरोबर कोणतीही चर्चा करणार नाही असं स्पष्ट केलं होतं, परंतु काल पाकिस्तान सारख्या मध्यस्थांकडे गयावया करून ट्रम्पने पडलो तरी टांग वर या पद्धतीने आपली झुकवलेली मान ताठ करण्याचा प्रयत्न केला आहे। एखाद्या गावगुंड बोलणार नाही अशी भाषा वापरून ट्रम्पने इराणला पाषाण युगात पाठवण्याची धमकी दिली होती। धमक्या देताना मर्दमकी आणि धमकी खरी करण्याचा दिवस आल्यावर पुन्हा मुदतवाढ आणि नवी धमकी असे ट्रम्पने जाळं केलं होतं। काहीही करून इराणने चर्चेत भाग घ्यावा यासाठी जंग पछाडून देखील इराण काही ऐकायला तयार नाही हे त्यांना दिसून आलं। अखेर पाकिस्तान, इजिप्त आणि तुर्की यांनी प्रस्ताव तयार केला, त्यालाही इराणनं भीक घातली नाही। होर्मुझच्या समुद्रधुनी खुली करणे आणि 45 दिवसाचा युद्धविराम इराणला मान्य नव्हता, तर आपल्याला कायमस्वरूपी युद्धविराम हवा आहे असं सांगून इतर अनेक अटी इराणनं जाहीर केल्या। इराणच्या 10 अटींमध्ये इराणला नुकसान भरपाई देणं, तेल प्रकल्पावरती हल्ले न करणं आणि इतर अनेक अटी अमेरिकेला मान्य कराव्या लागल्या। एवढे करूनही इराण आणि शस्त्रसंधीसाठी तयार नव्हता। अखेर चीनच्या जिनपिंगने फोन करून इराणचे मन वळवले, तेव्हा कुठे इराण तयार झाला। यामध्ये गंमत अशी आहे की या 4ही दिवसामध्ये भारताचा कुठेही सहभाग नव्हता। आपण आता कसे बहिष्कृत झालो आहोत याचा हा नमुना म्हणावा लागेल। अमेरिकेनं आपल्या पहिल्याच दिवशी सर्वोच्च नेते अली खामोनी यांची क्रूर हत्या केली। शिया समाजाच्या मृत्यूनंतर 40 दिवस शोक पाळण्यात येतो, त्यामुळे 40 दिवस झाल्यावर योगायोग युद्धविराम झालाय। भारत आणि पाकिस्तानचं युद्ध आपण थांबवलं अशी दरपोक्ती करणाऱ्या ट्रम्पला इराणने रसातळाला पोहोचवलंय। हडेलापी ट्रम्पाने सूड सम्राट नेत्यानाहू यांना चिथावणीला बळी पडून इराणवरती औचारी हल्ला केलाय। इराणला रजा पेहलवावी यांच्या पलायनानंतर केव्हाही अमेरिका आपला घात करेल हे पक्क ठाऊक होतं, त्यामुळे 40 ते 42 वर्ष अमेरिकेचा मुकाबला करण्याची इराणनं तयारी केली होती। अमेरिकेची ताकद मोठी आहे, त्यांची आकाशात हुकूमत जबरदस्त आहे याचा संपूर्ण अभ्यास करून इराणनं वेगवेगळ्या शक्तीनं मिसाईल्स आणि ड्रोन तयार करून ठेवले होते। उथाळ्या ट्रम्पला त्याची जराही कल्पना नाही। त्यांनी त्यामुळेच 2-4 दिवसात युद्ध संपवण्याचे मनसुबे अवघ्या 2-4 दिवसातच धुळीला मिळाले। अखेर काल अक्षरशः लोटांगण घालून मान्य केलेली शस्त्रसंधी हे आपल्या पराभवातील देखावा आणि विजयाचा कांगावा करण्याची संधी आहे असं समजावून पाषाण युगात नेण्याच्या धमकीची मुदत संपण्याआधी शेवटच्या तासाला ट्रम्पने इराण समोर नांगी टाकली। जर ही शस्त्रसंधी झाली नसती किंवा हा युद्धविराम झाला नसता तर तिसऱ्या महायुद्धासारखी परिस्थिती निर्माण झाली असती। पण आता खुद अमेरिकेत ट्रम्पची सारी बनावटी शक्ती उघड झाली आहे, कारण रिपब्लिकन पक्षाच्या 57 सिनेटर्सनी ट्रम्पच्या विरोधात आघाडी उघडली आहे। त्यांनी प्रत्यक्षात काही पावलं उचलली आहे, तरी डेमोक्रॅटिक पक्ष त्यांना साथ द्यायला तयार असेल। आता वारंवार मुखभंग झाल्यानंतर देखील जणू आपणच विजय मिळवला या तोऱ्यात वावरणाऱ्या ट्रम्पच्या व्हाईट हाऊसला देखील अमेरिकेच्या हजारो नागरिकांना वेढलेलं आहे। जगातील सर्व तेल आपल्याच ताब्यात राहावे म्हणून आक्रमक भूमिका घेणाऱ्या ट्रम्पला आता मध्य पूर्वेतही आपली दादागिरी चालवता येणार नाही। थोडक्यात त्या भागातील देशात आपल्या चौक्या स्थापन करून त्यांच्याकडून प्रचंड खंडणी वसूल करणाऱ्या अमेरिकेला आता मध्य पूर्वेत ही स्थान मिळणार नाही असं दिसून येतं। इराक, कुवेत, बहरीन पासून दुबई पर्यंत पसरलेल्या तेल क्षेत्राचा फायदा आता अमेरिका घेऊ शकणार नाही। ही काळ्या दगडावरची रेग आहे। वैराण झालेला इराण आणि होर्मुझ मधून खंडणी वसूल करून तारोताजा होऊन त्या विभागाची महाशक्ती म्हणून उभा राहणार आहे। उद्या इराणनं ठरवलं तर डॉलर ऐवजी चीनच्या युआनमध्ये देखील व्यवहार होऊ शकतो। तसे झाल्यास अमेरिकेसाठी ती धोक्याची घंटा मानली जाते। या ट्रम्पने आपल्या वेड्या चाळांनी 250 वर्षाच्या अमेरिकेच्या साम्राज्याला जणू काही नेस्ताभूतच केला आहे। त्यामुळेच इराणच्या मनोधैर्याला सलाम केला पाहिजे आणि ट्रम्पच्या दादागिरीला ठोकलं पाहिजे। इथं दुःखाची गोष्ट एवढीच आहे की यामध्ये आपण कुठेही पुढाकार घेतलेला दिसत नाही।